नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिश मिशन नवोदय चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण नवीन चॅप्टर घेऊन येणार आहोत 7व्या नंबरचा 7.1 स्वाध्याय 7.1 मधील म्हणजेच आपलं प्रकरण आहे गणिताच्या पदावलीचे सरलीकरण। यामधील आपल्याला स्वाध्याय 7.1 चा पहिला गणित घेऊन येणार आहोत। अत्यंत सोपा आहे। या गणिताला आपल्याला कसा कंचे भागू बे व या सूत्रानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे। मग काय सांगेल बा 650 अधिक 120 भागीला 4 वजा 15 गुणिला 8। मग याच्यानुसार काय असतं, सर्वात पहिले सोडवायचं असतं कंस। कम म्हणजे कंस, चे म्हणजे कंसातील गुणाकार, बा म्हणजे भागाकार, गु म्हणजे काय रे गुणाकार, मग बेरीज व म्हणजे वजाबाकी। या नियमानुसारच आपल्याला पदावली सोडवणं पडते। मग सर्वात पहिले इथं काय रे 650 अधिक 120 भागीला 4 म्हणजे नियमानुसार पहिले काय आहे रे आपल्याकडं भागाकार। हा भागाकार करून घ्या। 120 भागीला 4, 120 भागीला 4 केलं 4 त्रिक 12 0 0 आणि हा 0 वर देऊन टाकला म्हणजे 650 जशाला तसे अधिक 4 ने 120 ला भागितलं तर उत्तर आलं 30, वजा जशाला तसे। नंतरची स्टेप आहे गुणाकार, 15 गुणिले 8 केलं 15 8 20 नंतर काय रे आता गुणाकार झाला। आता नंतरची स्टेप आहे बेरीज, बेरीज केली 650 अधिक 30 म्हणजे झालं 680 वजा 120 आणि 680 मधून 120 वजा केलं तर उत्तर आलं 560 आणि हे आपलं फायनल उत्तर 560 पर्यायामध्ये आपल्याला डी या पर्याय क्रमांकामध्ये दिसत आहे। अत्यंत सोपा आहे, पण तुम्हाला या नियमाचा वापर करणं आहे कंचे भागू बे व। पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 7.1 मधील दुसरं गणित काय आहे 2 5 10 17 या क्रमिकीतील पुढील पद आहे। आता आपल्याला याचं पुढील पद म्हणजे काय आहे 2 5 10 17 म्हणजे इथं येणार पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे। आता या ठिकाणी पहा आपण काय करायचं, या 5 मधून 2 काढले इथं राहिले 3, या 10 मधून 5 काढले 5, 17 मधून 10 गेले 7। आता यानंतर या इथे येणारी संख्या आपल्याला याच्या फरकात पाहिजे। या 3 आणि 5 मध्ये 2चा फरक येतो, 5 आणि 7 मध्ये 2चा फरक येतो म्हणजे प्लस होत चाललं। मग 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 किती होतात रे 9। 9 आता या 17 टाकायचे पहा 17 अधिक 9 किती झाले पहा 9 7 16 चाला 1 आणि 2 26। पहा आता 26 मधून 17 गेले तुम्हाला किती भेटणार 9च भेटणार म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 2 2 वाढत गेले आणि आपलं उत्तर इथे 26 म्हणजे ज्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी याचं उत्तर राहणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो 7.1 मधील तिसरं गणित काय सांगते बा 3 कंसात 13 अधिक 6 गुणिले 7 कंस पूर्ण भागीला दुसऱ्या कंसात 11 गुणिले 3 वजा दुसऱ्या गोल कंसात 12 वजा 4 गुणिला 2 सोडवल्यास उत्तर येते। पहा आता इथं सोडू 3 कंसात 13 अधिक त्याचा गुणाकार साइन 7 42 भागाकार जशाला तसं इथं गुणाकार 11 तिना 33 वजा नंतर 12 वजा 12 म्हणजे जशाला तसे वजा जशाला तसे 4 दुने 8। आता पहा 3 जशाला तसे आता याची बेरीज केली तर 55 आली, भागाकार जशाला तसा म्हणजे 33 जशाला तसे वजा हे जशाला तसे 12 तून 8 गेले इथं राहिले 4। या इकडं 3 गुणिला 55 गुणिला हे आता रेसिप्रोकल गेला आपण म्हणजे काय रेसिप्रोकल मध्ये काय होतं हा जे भागाकाराचं गुणाकारात रूपांतर केलं आणि 11 1/3 केले कारण याला 1 काय देबीन असं रेसिप्रोकल म्हणजे वरचं खाली व्यस्त प्रमाण म्हणतात, वरचं खाली खालचं वर आणि मग वजा 4 जशाला तसे। मग आता काटाकाटी केली 3 1 3 3 1 3 3 1 3 इथं राहिले 11 11 नी मग जे राहिलं ते लिहून घ्या 55 गुणिला 1/11 वजा 4
11 × 11 11 5 55 डबल जे राहील ते लिहून घ्या 5 - 4 आणि 5तून 4 गेले राहिलं 1 म्हणजे आपला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी याचं उत्तर राहणार आहे. इथं कन्फ्यूज नका होऊ, फक्त एवढं ध्यानात ठेवा, हे महत्वाचा भाग ही ध्यानात ठेवा. याचं आपण फक्त काय केलं, व्यस्त प्रमाण केलं, खालचं वर हिकवून त्याला भागाकार करायचा होता आपल्याला म्हणून. चला ठीक आहे. पहा आता 14 गणित 1/13 बॉक्समध्ये 7 + 2 × 5 × 11 अधिक 2 × 13 बॉक्स कंप्लीट. हे पद सोडवल्यास उत्तर येईल. आता बघा यामध्ये आपल्याला काय करणार बाबा, सर्वात पहिले आपण सांगेल कंस सोडवायचा. काय सोडवायचा? कंस. कंसामध्ये बी पाहायचे नियमानं भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या गोष्टी करायच्या. मग पहा आता या ठिकाणी आपण 1/13 जशाल तसे लिहिले, पेटी कंस जशाला तसा, 7 जशाल तसे अधिक. आता याचा गुणाकार केला 11 × 5 55 55 × 2 110 अधिक या 13 आणि 2चा गुणाकार केला 13 × 2 26 पेटी कंस जशाला तसा. नंतर 1/13 जशाल तसे आणि कंसाची बेरीज केली 7 अधिक 110 अधिक 26 त्याची बेरीज झाली 1/13 × 143 बरोबर. मग काय 1 × 143 बरोबर 13. 143 143 आणि छेदात 13 जशाला तसे. आणि 13 ने 143ला कधी भागातलं बघा, 13 × 1 = 13, 14तून 13 गेले खाली उरला 1 वरून घेतले 3, 13 × 1 = 13 0 0 म्हणजे उत्तर काय आलं 143ला. कधी 11 ने 13 ने भागातलं तर उत्तर या ठिकाणी आपल्याला 11 मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी असं पूर्ण गोल करायचा आहे. चला ठीक. चला विद्यार्थी मित्रांनो 7.1 मधील आपलं 5वं गणित अत्यंत सोपं बघा. काय आहे 20/5 गोल कंस पूर्ण भागीला 2 अधिक गोल कंसात 16/8 गुणिला 2 अधिक गोल कंसात 10/5 गुणिला 3 अधिक 2 या पदावलीची किंमत आहे. आणि हे गणित बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट गणित पडलेलं आहे 2022ला. बघा अत्यंत सोपं होतं, 1 मिनिटात उत्तर निघतं. बघा याच्या पहिले तुम्हाला सांगितलं होतं मी कंचे भागू बेनुसार. चला पहिले कंस सोडू. पहा याच्या कंसामध्ये काय पहिलं 20/5 भागा 5 न 20ला 5 चोक 20 भागीला जशाल तसा भागीला 2 अधिक जशाल तसं या कंसात 8 दुने 16 गुणिले 2 जशाल तसं अधिक जशाल तसं 5 न 10ला भागा 5 दुने 10 गुणिला जशाल तसं आणि कंसात बेरीज का 3 अधिक 2 5. बघा आता हे पूर्ण आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. यामध्ये बघा आता याच्यात भागाकार करा 4/2 आलं 2 दुने 4 अधिक जशाल तसं गुणिल करा 2 दुने 4 अधिक जशाल तसा 2 पंच 10 आणि याची बेरीज करा 2 अधिक 4 6 अधिक 10 6 अधिक 10 म्हणजे 16. या ठिकाणी बघा किती मोठं गणित होतं आणि उत्तर किती स्टेप मध्ये आणलं आपण 1 2 3 आणि 4थ्या स्टेपला आपल्या ठिकाणी उत्तर आहे. पण याला लागतो सराव. सराव केल्याने कोणती गोष्ट साध्य होत असते. त्याच्यामुळे आपल्याला काय करणार इथं या गणित किमान एकदा नाही दोनदा नाही तीनदा करून पहा, दोनदा पहा आणि या ठिकाणी 16 म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी या गणिताचं उत्तर राहणार आहे. ठीक फास्ट आहे बघा. पहा आता या ठिकाणी 36 वजा मैरपी कंसात 18 अधिक पेटी कंस 14 वजा गोल कंसात 15 वजा 8 भागीला 4 गुणिला 2 गोल कंस पूर्ण पेटी कंस पूर्ण आणि मैरपी कंस पूर्ण. या ठिकाणी आता आपल्याला एक कंसातले कंस सोडवायचे आहेत. याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला गोल कंस सोडवायचा आहे. कोणता? गोल कंस. बाकीच्या गोष्टी जशाला तशा लिहायच्या, स्टेप न करायचं. 36 वजा मैरपी कंसात 18 अधिक पेटी कंस 14 वजा गोल कंसामध्ये 15 वजा 8 8 नाही आता याला भागायचं 4 दुने 8 गुणिला 2 गोल कंस पूर्ण पेटी कंस पूर्ण मैरपी पूर्ण. काय आता 36
36 वजा मैरपी कंसात 18 अधिक पेटी कंसात 14 वजा गोल कंसात 15 वजा 2 दुने 4 गोल कंस पूर्ण पेटी कंस पूर्ण आणि मैरपी कंस पूर्ण. बघा आता इथं 36 वजा मैरपी कंसात 18 अधिक पेटी कंसात 14 वजा 15तून 4 गेले 11 पेटी कंस पूर्ण मैरपी कंस पूर्ण. 36 वजा मैरपी कंसात 18 वजा 14तून 11 गेले राहिले 3 14तून 11 गेले राहिले 3 अधिक आता मैरपी कंस. आता बघा 36 वजा 18 आणि 3 21 आणि हा आता 36 मग 21 काढायचे. मग 36 वजा 21 पाप 6तून 1 गेला 5 आणि 3 मधून 2 गेले 1 म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं काय आलं रे 15 हे उत्तर आलं. आणि 15 उत्तर आपलं कोणतं आहे रे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी हे उत्तर आहे. बघा आता गणित कसं आहे किचकट आहे. याला सोडवण्याच्या स्टेप कशा सोडवल्या मी एकदा रिपीट करतोय. बघा काय करायचं हे 36 जसेल तसे घ्यायचे वजा जसेल तसे घ्यायचे मैरपी कंस तसेल तसा 18 अधिक हा पेटी कंस 14 वजा गोल कंसात काय आहे 15 वजा वजापर्यंत आपण काय केलं रे या गोष्टी जशाला तशा लिहिल्या. पण या 15 नंतर पहा या 8 आणि 4चा काय रे इथं बघा का रे. मग 4 न 8 ला भागतलं 4 दुने 8 गुणीला 2 जशाला तसा ठेवला गोल कंस जशाला तसा पेटी कंस जशाला तसा मैरपी कंस बी आपण काय केला रे डबल जशाला तसा ठेवला. दुसऱ्या स्टेप मध्ये पहा 36 वजा जशाला तसे मैरपी कंस जशाला तसा 18 अधिक जशाला तसे पेटी कंस जशाला तसा 14 जशाला तसे आणि गोल कंसामध्ये 15 वजा आता काय केलं दोघाचा गुणाकार कंचे भागू बेनुसार 2 दुने 4 डबल हा गोल कंस जशाला तसा पेटी कंस जशाला तसा मैरपी कंस जशाला तसा. नंतर 36 वजा डबल जशाला ठेवले मैरपी कंसामध्ये काय केलं 18 अधिक काय केलं रे 14 जशाला तसे पण वजा जशाला तसे आणि 15तून काय केले रे 4 काढले कंस पहिले सोडवायचा. मग काय केला 15तून 4 काढून टाकल्यावर 11 राहिले गोल कंस पूर्ण झालेला निघून गेला. इथं राहिला आता पेटी कंस काय राहिला रे पेटी कंस. आणि आता बघा हे 36 वजा जशाल तसे मैरपी कंसामध्ये 18 अधिक 3 हे मैरपी कंस 3 कुठून आले 14तून 11 गेले 3 राहिले मैरपी कंस जशाला तसा राहिला. मग 36 वजा 18 अधिक 3 किती झाले 21 आणि 36 मधून 21 गेले काय राहिलं रे आपले 15. पण गणितात जवळ सराव करत नाही तोपर्यंत गणित तुम्हाला सोपं वाटणार नाही आणि कंचे भागू बेव याचा तुम्ही तो उपयोग करत चला. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो सातवगणित 24 भागीला 5 चे 3/5 गुणीला 3 अधिक 16 वजा 3 गुणीला 5 ची किंमत किती. आता पाहायच्यात पहिले आपलं काय म्हणजे चे आलेला आहे म्हणजे चे पहिले सोडवायचं. मग 24 भागीला चे म्हणजे गुणिले सांगेले 24 भागीला 5 गुणीला 3/5 गुणीला 3 अधिक 16 वजा 3 गुणीला 5 माझा तिरपट गुणाकार भागाकार होत असतो 5 1 5. मग इथं काय राहिलं 24 भागीला 3 1 3 गुणीला हे 3 अधिक 16 वजा 3 गुणीला 5. माझा पहा येणार 3 24 ला बघा 3 8 24 गुणीला हे 3 अधिक 16 वजा 3 5 15 डबल 8 3 24 अधिक 16 वजा हे 15 जशाला तसे 24 आणि 16ची बेरीज 24 आणि 16 40 वजा 15 आणि 40 म्हणून कधी 15 काढले तर तुम्हाला उत्तर भेटलं 25 या ठिकाणी. आणि पर्याय क्रमांक ए या ठिकाणी त्याचं उत्तर
राहणार आहे. बघा 2000 भागीला गोल कंसात 13ची 11 पट ची म्हणजे बी गुणाकार. ची म्हणजेच काय रे गुणाकार. म्हणजे पहा 2002 भागीला 13 गुणिले 11 2002 भागीला म्हणजे 11 3 33 3 उरले 11 एका 11 आणि 3 143. 2000 भागीला 43 2000 भागीला 43 केलं तर बघा 43 एक 143 टाकले तर खाली उरले 572 आणि 572 म्हणल्या जातात 3 4 त्रिक 12 म्हणजे बघा बरं 4 भागून 4 त्रिक 12 एक उरला 4 त्रिक 16 16 आणि 1 17 खाली उरला 1 4 1 4 4 आणि 1 5 572 आलेलं या ठिकाणी म्हणजे 14 572 0 0 0 म्हणजे 143 न 72 भागातलं तर उत्तर किती यायला लागलं रे आपलं 14. किती यायला लागलं 14. म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी याचं उत्तर राहणार आहे. पाहायला गेलं तर एकदम सोपं गणित आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 7.1 मधील गणित कसं आहे बघा. 16 बॉक्स 8 बॉक्स 4 बॉक्स 2 बॉक्स 3 बरोबर 12 हे विधान सत्य होण्यासाठी पुढील पैकी चिन्हाचा योग्य क्रम कोणता. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पर्याय टाकूनच हे गणित सोडवणं पडणार आहे. चला मग पहिला पर्याय टाकून पाहू. काय पहिल्या याच्यात प्लस, दुसरं भागीला, तिसरं वजा आणि शेवटच्या याच्यात काय रे गुणाकार चिन्ह. म्हणजे आपण पहिला ए पर्याय टाकून बघा लागलो. बघा आता मग इथं 16 गणित लिहून घ्या. 16 अधिक 8 भागीला 4 वजा 2 गुणिला 3 सोडून पाहू आपण येतं का नाही येतं. तर 16 जसेल तसे अधिक जसेल तसे 4 दुने 8 वजा 2 गुणिला 3 काय 16 अधिक 2 वजा 3 दुने 6 काय आता बेरीज 16 आणि 2 18 वजा 6 आणि 18तून 6 गेले खाली किती राहिले 12. बघा त्यांचं मी म्हणणं आहे 12 उत्तर राहिलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक ए हे एकदम परफेक्ट आणि बरोबर उत्तर आहे. दुसरे राहिलेले बी सी आणि डी जसं मी चिन्ह टाकून बघितलेले आहे तसे तुम्ही टाकून बघा. दुसरं चिन्ह तर येणार नाही पण तरीही सरावासाठी तुम्ही बी सी डी हे साईन त्याच्यात टाकून बघा आणि गणिताचे उत्तरं सोडून कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. बघू किती जण टाकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो मैरपी कंसामध्ये पेटी कंस 180 वजा गोल कंसात 5 गुणिला 3 अधिक 20 पेटी कंस पूर्ण वजा पेटी कंसात 2 गुणिले 11 वजा गोल कंसात 4 अधिक 3 गोल कंस पूर्ण पेटी कंस पूर्ण आणि मैरपी कंस पूर्ण. आता आपल्याला कंसाच्या नियमानं स्टेप बाय स्टेप जायचं. पहा आता हा मैरपी कंस असेल तसा, हा पेटी कंस असेल तसा 180 वजा 3 15 अधिक 20 असेल तर हा पेटी कंस इथं पूर्ण झाला. हे वजा चिन्ह इकडं पेटी कंसमध्ये पहा 11 दुने 22 वजा 4 अधिक 3 7 हा पेटी कंस पूर्ण आणि पूर्ण्याला मैरपी कंस पूर्ण. आता 180 जसेल तसे हा 20 मधून कधी आपण अधिक 20 हे वजा 15 आहे. ह्या 20 मधून कधी वजा बाकी केली तर 20 मधून 15 गेले अधिक 5 राहिले. इधर हा पेटी कंस पूर्ण वजा 22 मधून 7 गेले खाली राहिले 15. बघा 180 अधिक 5 185 वजा हे 15 आणि 185 वजा 15 म्हणजे 170 या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी याचं उत्तर राहणार आहे. स्वाध्याय 7.1 मधील शेवटचं गणित घेऊन येत आहोत. अगदी सोपं, मार्करची सुद्धा गरज नाही. कारण काय बघा 101 गुणिला 0 गुणिले 11 ची किंमत आहे. आता 101 गुणिला 0 केलं तर उत्तर आलं 0. 0 गुणिले 11 केलं तर 0च. या ठिकाणी उत्तर आहे सी. बघा मार्करची बी सुद्धा गरज पडलेली नाही. पण नियम माहीत असणं गरजेचं आहे की 0ला कोणत्याही संख्येने गुणले असता गुणाकार 0 येतो. हे तुम्हाला हा नियम माहीत असणं गरजेचं आहे.
या ठिकाणी आपला स्वाध्याय 7.1 पूर्ण संपलेला आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या DCD मिशन नवोदय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.